जय महाराष्ट्र। मी प्रतीक सूर्यवंशी, सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव। एका नवीन जी.आर. आणि एका नवीन अपडेटसह तुमच्यासमोर मी उपस्थित आहे। मित्रांनो, हा जी.आर. आणि ही अपडेट शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे। हा जी.आर. आणि ही अपडेट जे काय आपले गंगाखेड तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी जिल्ह्यातले जे काही शेतकरी आहेत, गंगाखेडचे शेतकरी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड येथे महाराष्ट्र शासनाने शेतकरी भवन बांधण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून दिलेला आहे। मित्रांनो, आपले शेतकरी बांधव आपला जो काही माल आहे कष्ट करून कष्ट करतात आणि आपला माल घालण्यासाठी आडत लाईनला जातात किंवा आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला जातात। तिथं त्यांना काही मुक्कामही करावा लागतो बाजारभाव न मिळाल्यामुळे। अशा शेतकऱ्यांची सुविधा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये एक योजना आणली होती। त्या योजनेचं नाव होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन। ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आडत लाईनला किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी त्यांची सोय व्हावी राहण्याची, ह्यासाठी ही योजना आणली होती। अशा अनेक शेतकरी भवन आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत। यामध्ये आपण ही काही शेतकरी भवन जे काही जिथे मंजूर झाले ते पाहिलेले आहे। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड याबद्दल माहिती थोडीशी पाहूया। कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड, तालुका गंगाखेड, परभणी येथील नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जो काही सहकार आणि पणन वस्त्रोद्योग विभाग आहे, ह्या विभागांतर्गत हे शेतकरी भवन बांधण्यात येणार आहे। आता आपण डिटेलमध्ये माहिती पाहू की ही शेतकरी भवन नेमकं काय आहे किंवा ही योजना महाराष्ट्र शासनाची काय आहे। आपण पाहू शकता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मुक्कामास सोय व्हावी, तसेच शेतकऱ्यांना मूलभूत सोयी उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ठिकाणी हे शेतकरी भवन बांधलं जातं। मित्रांनो, ह्या शेतकरी भवनाचा जो काही खर्च आहे तो खर्च महाराष्ट्र शासन आणि स्वतः कृषी उत्पन्न बाजार समिती TT अशा दोघांमध्ये डिवाइड केलेला असतो। आणि हा जो निधी भेटणार आहे, हा निधी भेटण्याच्या अगोदर जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही अभियंता इंजिनियर असतो, तो इंजिनियर प्लॅन काढतो। तर प्लॅननुसार तो प्लॅन शासन दरबारी सादर करतो आणि जो काही तो प्लॅन आहे किंवा एकूण प्रशासकीय जी काही किंमत आहे ती मंजूर होऊन असते आणि त्यातली काही मंजुरी महाराष्ट्र शासन देत असतं आणि काही निधी हा कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वतः लावायचा असतो किंवा कर्ज स्वरूपात उपलब्ध करून तो द्यायचा असतो। त्याबद्दल आपण पुढेही पाहूया। तर मित्रांनो, आपण पाहूया की गंगाखेड जे काय परभणीमधलं आहे, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी भवन बांधण्यासाठी जवळपास 1,31,88,000 इतका प्रशासकीय मान्यता देण्याबाबत विचाराधीन होती आणि ही 1,31,00,000चा प्लॅन इंजिनियरनं महाराष्ट्र शासनाला दिला होता। महाराष्ट्र त्याबद्दल विचार करून 1,31,81,000 या अंदाजपत्रापैकी किती रक्कम त्यांनी मान्यता दिली आणि किती टप्प्यात ही मिळणार आहे आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासनाला गंगाखेडच्या जे काय इंजिनियरनं 1,33,88,000 इतकी जो काही अंदाजपत्र तपशील आहे तो महाराष्ट्र शासनाला दिला आणि महाराष्ट्र शासनाने मान्य करून त्यापैकी किती रक्कम मान्य केली आणि किती टप्प्यात भेटणार आहे हे पण पाहूया। मित्रांनो, आपण पाहू शकता 1,33,00,000 जे काय आहे 1,33,88,000 इतकं अंदाजपत्र जे काय त्यांनी ठरवून दिलेलं मॉडेल आहे त्यापेक्षा थोडंसं कमी आहे। महाराष्ट्र शासनाने यापेक्षाही जास्त खर्च करायला परवानगी दिलेली आहे, परंतु थोडंसं कमी असल्यामुळे 92.32 लक्ष इतके शासन अनुदान या गंगाखेडचं जे काय शेतकरी भवन आहे ते बांधण्यासाठी अनुदान देणार आहे। म्हणजे महाराष्ट्र शासन 92.32 लाख इतकं देणार आहे, हे आपण पाहिलं। आणि हे जे काही 92.32 लाख आहेत ते महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देणार आहे बाजार समितीसाठी आणि उर्वरित जी काही रक्कम आहे ती बाजार समितीने स्वनिधी किंवा कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून बांधकाम करणे बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे, हे पण आपण पाहू शकता। आणि 92.32 लाख ही जी काही रक्कम आहे ती 50% अशा 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्र शासन वितरित करणार आहेत, हे पण आपण पाहू शकता। आणि ह्या जे काही शेतकरी भवन आहे शेतकऱ्यांच्या मुक्कामांसाठी किंवा त्याच्या सोयीसुविधासाठी, तिथं काय आहे की शेतकऱ्यांना शेतकरी भवनाचा दैनंदिन खर्च, दैनंदिन देखभाल, मनुष्यबळाचा खर्च, वीज व पाणी देयके इत्यादी खर्च संबंधित बाजार समितीने करणे बंधनकारक आहे। त्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारे निधी उपलब्ध करून देणार नाही।
म्हणजे शासन फक्त हा शेतकरी भवन बांधण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे निधी, आणि त्या जे काय संबंधित बाजार समिती आहे त्यांनी दिलेला दैनंदिन खर्च सगळं खर्च केला पाहिजे असं ह्यामध्ये सांगितलं. तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा, गंगाखेडवासियांना शेअर करा, आणि असेच नवीन जी आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं एक फायदा तुम्हाला होईल. जेव्हा मी अशीच नवीन अपडेट शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा सर्वसामान्य जनतेच्या संदर्भात महाराष्ट्र शासन घेऊन येतं, त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो. तो व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या स्वरूपात येऊन जातो. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण इथं थांबूयात. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद.